हॅलो गाईज व्हॉट्सअप. तर आज आहे आमचा डे 4 गोव्यातील आणि आज आहे जो आमचा लास्ट डे आणि आज आम्ही 10 वाजता चेकआउट करणार आहोत आणि त्यानंतरला मग गोव्यातील लोकल मार्केट वगैरे आम्ही बघणार आहोत, शॉपिंग वगैरे करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही जाणार बीचवरती आणि नंतर आमची इव्हिनिंगला स्कूटी सबमिट करून आम्ही जाणार आहोत आमच्या इव्हिनिंगला 6:30 वाजता बस आहे आणि हा आहे आमचा डेचा आउटलुक होऊ शकता. चला गाईज आता नाश्ता करू आणि नंतर मग आउट समजूला सगळं चेक करून फॉलो मी. आय एम सेलिब्रिटी. सो आम्ही आता डे आउट करणार आहोत. माहिती नाही प्लेसेस आज असंच ना. फक्त कॅन्डल रूमला जायचं एवढं माहिती आहे बस. बाकी कुठे जायचं माहिती नाही. जस्ट आता तर फिरणार. सो हे बघा फॅट फिश आहे गोव्यातली. आम्हाला ट्राय करायची इच्छा नाही ॲक्च्युली. झाली इच्छा तर बघू बट नाही इच्छा तर नाही आहे. जी रात्री दाखवली होती ना हीच प्लेस होती. त्याच प्लेसवर आम्ही परत आलो. फॅट फिश हा बघा. आय लव्ह गोवा. आपण गोव्याला काय बघतो फक्त समुद्र. इथे डोंगरही आहेत. काय हो प्लेस कुठली आहे माहिती नाही. वाव भारी वाटतं ना सीन. आणि त्या सीन मध्ये आम्ही दोघं एन्जॉय करत. आम्ही डोंगरावर चाललो. आय थिंक आम्ही अनप्लॅन्ड आहे आणि आम्हाला अनप्लॅन्ड गोष्टी आवडतात. मे बी बघू आज काय होतंय. आजची गोष्ट आवडते का बघूया. कुठे आलोय माहिती नाही आम्हाला. कहाँ लेके जाती है देखते हैं. हाँ ये मंजिल कहाँ लेके जाती है. हाँ ये मंजिल कहाँ लेके चलती है और हमारी मंजिल हमें अच्छी जगह लेके जाती है. अभी देखते. मंदिर बघा किती सुंदर सुंदर आहे. आम्ही दुसरा रस्ता हे केला फॉलो केला बट आलो तिथेच ना. निघायला तिथेच येतो. गोव्यातील वडापाव टेस्ट करतोय. बघूया कशी टेस्ट आहे. ठीक आहे राहू दे काय होतं. कसं आहे मुंबईचा आहे तो म्हणून. कसं आहे साईज पण मोठी. टेस्ट मस्त आहे. गोव्यातील वडापाव सेंटर आहे. खूप गर्दी आहे इथे. पब्लिकची खूप गर्दी दिसते आणि टेस्ट पण खूप चांगली आहे. एकदम हायजीनपणे काढले. चमच्याने टाकतात. त्याचा यूज न करता. चहा एकच येतं ना. हे बघा हा गोव्याचा वडापाववाला असा दिल्लीला फेमस केलाय ना. खरा हा फेमस व्हायला पाहिजे. एकदम टेस्टी आहे ना. जसं मुंबईला वडापाव भेटतो त्याच्यापेक्षा पण टेस्टी लागतो. एवढं मस्त चटणी वगैरे मस्त बनवले त्यांनी. तर गाईज आता आम्ही आलो आहोत कॅन्डलम बीच वरती. फ्रंट साइड ऑफ कॅन्डलम बीच. हा आहे कॅन्डलम बीच. म्हणजे बघायला गेलात ना तर तो कुठला बीच होता म्हणून आली. तो फोर्ट कुठला होता. आपला अगोडा फोर्ट आहे त्या साईडला. तिथं होता. तीच किनारा असा लागलेला आहे. इथून बघायला गेलात तर तो तिथपर्यंत बागा बीच पर्यंत जातो. मध्ये कलंगूट बीच येतो. म्हणजे हा पूर्ण समुद्र किनारा जो आहे हा बीचचा किनारा. आणि इथं वेगवेगळ्या बीचेसची नावं आहेत. बागा बीच, कलंगूट बीच, हा कुठला कॅन्डलन बीच आणि तो तिकडचा अगोडा फोर्ट. तर असा पूर्णपणे कुठल्याही बीचवरती गेलात तर सेमच असणार आहे तुम्हाला. असं काही डिफरंट काहीच नसणार आहे. होऊ शकता. आणि ते सिटिंग अरेंजमेंट आहे बसायला मसाज वगैरेसाठी. तर मी तर प्रिफर करेन की एखाद्या बीचवरती जरी गेलात तरी तुमची एन्जॉयमेंट होऊ शकते. कारण हा पूर्ण समुद्र किनारा जो आहे हा पूर्णपणे कंटिन्यू आहे आणि इथं जे पाणी असणार आहे ते त्या बीचवरती असणार आहे. त्यामुळे प्रत्येक बीच फिरण्यात काही मजा नाही आहे. आंघोळीसाठी
हा बघण्यासाठी येऊ शकता. माणसंच असणार आहेत, बीच तर तोच असणार, पाणी पण तेच असणार आणि वाळू पण तीच असणार. त्यामुळे प्रेफर राहील की एकाच बीचवरती राहून तुम्ही एन्जॉयमेंट करा. 17 बीच फिरण्यात काही अर्थ नाही आहे. हा काही हिस्टॉरिक प्लेसेस असतील तर तिथं तुम्ही जरूर व्हिजिट करा आणि तिथं जाऊन तुम्ही एन्जॉयमेंट घ्या. तिथल्या हिस्टॉरिक प्लेसेस जसं ओल्ड चर्च झाला आणि बाकीच्या काही गोष्टी झाल्यात ज्या ओल्ड गोव्यामध्ये आहेत त्या तुम्ही बघू शकता. पण बीचेस झालं तर एकाच बीचवरती स्टे करून तुम्ही एन्जॉयमेंट घेऊ शकता. ही आहे नेरुल रिव्हर. आपल्याकडे नेरुल लेन, इकडे नेरुल रिव्हर आहे. जय महाराज, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा बघा, आम्ही काल आगोडा फोर्टला गेलो होतो अपोजिट साईडने आणि आता ह्या साईडने आम्ही मार्गोस बीचला, ह्या फोर्टला चाललोय. मार्गोस फोर्टला चाललोय आणि इथे बीच आहे छोटासा. या बीचचं नाव काय आहे? मार्गोस बीचच आहे. सगळं पण आहे. हा, इथे दगडही आहेत. इथे मोस्टली टुरिस्ट नाही आहेत, पण दगड आहेत, रिस्की आहे. बट काही काहींना आवडतं, म्हणजे कोण नसेल, पीस असेल, सायलेंट असेल, मग ते येतात इथे. ते बघू शकता, काही लोक आहेत. झाडं बघा कसले उंच उंच आहेत, भारी भारी. आणि इथे कोकोनट वॉटर ना थोडा टेस्ट डिफरंट येतो. मे बी जागे जागेवर फरक असेल. आणि आम्ही आता मगाशी याचं उसाचा रसही पिला, तो पण डिफरंट होता. मे बी जागेत फरक असेल, असं काहीतरी असेल रिझन. झाडं खूप मोठी मोठी आणि इथे मोस्टली चर्च आणि मंदिरे बघायला भेटली. आणि मंदिर बघायला भेटायला आम्हाला खूप आवडतं. चर्च तर ठीक आहे, आम्हाला माहिती आहे चर्च असतात. ऑब्व्हियसली इथे ख्रिश्चन लोक जास्त आहेत तर चर्च असणारच. बट सोबत मंदिर पण आहेत आणि एवढे सुंदर सुंदर मंदिर आहेत ना की आपण देवस्थानला जातो ना तसे मंदिर आहेत इथे. खूप भारी आहेत मंदिर आणि क्लीन वगैरे सर्व ठेवले ना मंदिर. भजन वगैरे सर्व करतात. दिस इज लुकिंग लाईक अ वाव. भारी वाटते ना इथं. लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. तर गाईज आता आम्ही आलो आहोत रईस मार्गोस फोर्टला आणि तिथं बघा, हे बघा हा फोर्ट आहे. तर या फोर्टवरती जायचं तर इथे आपल्याला रिसेप्शनच्या इथे येऊन तिकीट काढायला लागेल आणि इथून तिकीट काढून नंतर मग इथून वरून जागा आहे. तर चला आपण तिकीट काढूया. तिकीट काउंटर या साईडला आहे. 2 तिकीट द्या. ₹50, ₹25 per person for student and children, ₹2 for per camera, ₹2 for special children's. सर हे तिकीट आहेत अशी 2 तिकिटे घेतलेली आहेत आम्ही व्यवस्थित मार्गोस टेस्टची. तर आता आपण तर काढलेली आहेत. आता जाऊया वरच्या साईडला फोर्टवरती. तर गाईज हा आहे फोर्ट. या साईडला बघू शकता तुम्ही. तर गाईज ही आहे फोर्ट मधली एंट्री. हे आहेत जुन्या काळातील दरवाजे, आता सध्या पडीक अवस्थेत आलेले आहेत. लाकडी दरवाजे. इथून एक छोटा असा मार्ग आता. तर ही आहे इथली हिस्ट्री फोर्टवरची. तर फोर्ट आहे हा. ह्याच्यावरून आपण नजर ठेवली जायची. हे बघा काय हा फोर्ट मला आवडला. आवडला. इथं फॅन आहेत म्हणून हिला आवडलाय तो फोर्ट. हे आहेत आधीचे ऑपरेशन विजय. द एंड ऑफ पोर्तुगल रूल इन गोवा. तर पोर्तुगलांचा जो रूल होता तो गोव्यामध्ये आपला ऑपरेशन विजय थ्रू कंप्लीट केला होता. कारण गोव्यावरती पोर्तुगीजांचाच वर्चस्व होता. त्यानंतरला आपला हा इंडियन फ्लॅग आला, गोवा लिबरेटरी डेज. ते बघू शकता.
ह्या जुन्या काळातील वस्तू आहेत. कोल्ड्रिंक हा तो ब्रिज आहे जो आपण आता बघितला होता. हे सर्व क्रांतिकारी आहेत. हा आहे फोर्टचा भाग जो आपण काल बघितला होता. हा आहे फोर्ट. इथून आहे बंदरगाह समुद्री मार्ग. हा फोर्ट वरून लक्ष ठेवलं जायचं सर्वांवरती. ऑपरेशन विजयच्या मेन होत्या ज्याच्यामधून आपण पोर्तुगीजांना बाहेर काढलं होतं. आणि पोर्तुगीजांचा मेन वर्चस्व जो होता ते गोव्यामध्ये त्यांचे किल्ले होते. नॅशनल काँग्रेस गोवा. गोव्याची तशी हिस्ट्री आहेच बघायला गेलात तर. इथे आपण एक स्टॅच्यू बघितला होता. त्या स्टॅच्यूचे बघू शकता तुम्ही. राईज ऑफ नेशन्स. आणि इथे खूप जणांचे फोटोज वगैरे लावलेले आहेत. दत्ताराम, आत्माराम देशपांडे, लक्ष्मण दामोदर जोशी. जोशी लक्ष्मण दामोदर जोशी आमचे पंजोबा आहेत. यांचे पंजोबा आहेत. लक्ष्मण दामोदर जोशी. जोशी जोशी तुमचे सासरे पंज. आमचे सासरे पंजोबा. आशीर्वाद द्या. पंजपा सासरे पंजे सासरे. पंजो सासरोबा. हे बघा हे पोर्तुगीजचे सेनानी होते. डिस्कवरी सी आउट ऑफ इंडिया. यांनी डिस्कवरी केली होती इंडियाची. हा बघा इंडियाचा मॅप जुन्या काळात बघू शकता. असा हा मॅप डिझाईन केला होता इंडियाचा जुन्या काळात. इकडे बघू शकता. इकडे आक्रमण जे आहेत ज्यांचं वर्चस्व होतं ते त्यांचं दाखवलेलं आहे. हा इंग्रज काळातील मॅप आहे. अशा जुनाकालीन बोटी होत्या. 1498 चा मॅप आहे. पंडा ओल्ड म्युझिशियन. बघा हे जुन्या काळातील फोटोज वगैरे काढले आहेत इथे. काही फनी कार्टून आहेत. हे बघ बघू शकता. हा डेड होल आहे. त्याला शूट केला जायचा किंवा ऑइल वगैरे टाकलं जायचा. हा आहे किल्ल्याचा आउटसाईडचा एरिया जिथून समुद्र आहे. आणि तो ब्रिज बघू शकता. तो ब्रिज आपण त्या दिवशी त्या साईडला होतो बोटिंगच्या. आणि इकडून अशी बोट गेली होती ती आपली त्या साईडला गेली होती. ओल्ड गोवा चालू होतो. तो ब्रिज क्रॉस केला की त्या साईडला ओल्ड गोवा आहे. आणि ब्रिजच्या ह्या साईडला जो आहे तो न्यू गोवा आहे सिम्प्लिफाय मध्ये. आणि मध्ये जी आहे ती कुठली रिव्हर आहे? मंडोवी रिव्हर आहे. आणि हा इथे बसलेला किल्ला आहे. यांच्या इथून जे तोफ गोल्याने शत्रूवरच्या ज्या बोटी होत्या त्याच्यावरती हल्ला केला जायचा. ही आहे किल्ल्याची बांधणी ही त्या काळातली होती. तोफ बघतो बघू शकता. जसे मी बोललो होतो इथं तोफांनी ह्या मधीतल्या भागातून हल्ला केला जायचा शत्रूवरती. शत्रूची बोट दिसली इथे जवळजवळ 3 ते 4 तोफा आहेत. हा भाग ढासळलेला आहे. बघा ही तोफ आहे. इथून बारूद टाकला जायचा. बारूदचा गोळा टाकला इथून वात लावली जायची. आणि हे आहे ते इंग्रजांचं निशाण आहे तोफेचं.
पोर्तुगीजांचं आहे त्याचं किंगडम. आणि मेन खास बात आहे की एवढा ऊन चालू आहे तरी इथं हात लावला तरी एवढं काही गरम वाटत नाही, थंडगार वाटतंय. ह्या भागात आता काचा वगैरे लावलेल्या आहेत सुरक्षेच्या कारणासाठी. हे बघा खेचण्यासाठी हा होल दिला होता. हे बघा हा जो आहे तो इथे खिल असते, खिला टाकून हा बुंजवलेला आहे. बघू शकता 31/2/2100 शतकातली जी ही बोट आहे ह्याच्यावरती मार्किंग पण आहे. आणि हा तर त्यांचा पोर्तुगालचा निशाण आहे. ही बोट ही त्यांची आहे आणि कुठूनही काही गंजलेला दिसत नाही, काही नाही आहे. म्हणजे बघू शकता की आधीच्या काळातलं जे बांधकाम होतं किंवा कुठली वस्तू बनवली जायची त्याची क्वालिटी काय असायची. बघू शकता WCचा ही एक आहे तोफ, हिचाही सील टाकून बंद केलेला आहे. 31/3/15 म्हणजे 1507ली आहे. आता 20वा शतक चालू आहे. आणि हे जे आहे ते त्यांच्या काळातील म्हणजे त्या काळातही ते ही डिझाईन बनवायचं काम किंवा काय हे त्या इंजिनियरना जमलं होतं. आणि एवढ्या उन्हात ही तोफ मेन म्हणजे काय, एवढ्या उन्हात ही लोखंड गरम होत नाही. हा पंचधातूपासून बनवलेला असेल. आणि बघू शकता ही जी डिझाईन दिलेली आहे तोफेला काहीतरी कोडिंग लिहिली आहे 263 म्हणजे नंबरिंग पण असू शकते किंवा काही असू शकते. जसं इथे लिहिलेलं आहे 315 लिहिलेलं आहे त्या काळातील. इथं WC, इथं WC तिकडे नंबर लिहिलेला आहे. लाकूड ऑब्विसली काही कालांतरानंतर खराब होणारच. हा लोखंड आहे तो हा गंजत चाललेला आहे, तो बघू शकता. पण ही जी तोफेचा जो लोखंड आहे मला वाटतं आणखीन खूप काही वर्ष चालू शकतो. बघू शकता 31/3/8 हे. आणि इथेही सील टाकून बंद केलेलं आहे. आणि फक्त या तोफेवरतीच बघायला गेलात ना तर तुम्हाला या तोफेवरतीच तुम्हाला फक्त जो होल असतो तो बघायला भेटेल. पण ऑलमोस्ट मला वाटतं तो पण बुंजवलेला आहे, बंद केलेला आहे. आता तो गाईस ते बघा ते अशा लोकांची जे डेड बॉडी जिथे ठेवतात तो भाग आहे. आणि तो आहे चर्च. हा आहे घुमट, इथूनही लक्ष ठेवलं जायचं. इथून असं शत्रूवरती लक्ष ठेवलं जायचं. इथे शत्रू दिसायचा पण आपण दिसत नसायचो. आणि अशी ही रचना होती. आणि इथून हे जे तोफ गोल आहे तिथपर्यंत असे लांबवर जायचे. इथेही 3 तोफा आहेत आणि या तोफांची अवस्था जी आहे किल्ल्यासारखी भक्कमच आहे अजूनही. बघू शकता. आणि बघू शकता किल्ल्याच्या बाजूचा जो नजारा आहे कौलांची जी लेअर आहे ती 3 लेअर दिसू शकतात तुम्हाला या घरांवरती. बघा 3 लेअर आहेत जेणेकरून खूप थंडावा राहावा, उन्हामुळे त्रास होऊ नये. आणि बघू शकता कशी आहेत ही घरांची आखणी बघू शकता तुम्ही कशी आहेत. सेम वरती पोर्तुगाल साईड वरती काय ते पाणी नको जाण्यासाठी जसं आपण ठेवतो तसेच आहेत. आणि इथे या घरांमध्ये खूप थंडावा आहे. आणि बघू शकता या त्या काळातील ही शिडी आहे जिना. आता याच्यावरून आपण उतरणार आहोत. घाबरत गाईच येते बघा ही या जिन्यावरून. हा जीवाला जपते जम. मला अशा लोखंड जिन्यांची भीती वाटते. अशा लोखंड जिन्यांची भीती वाटते का कुठले मग गंजला असेल, कुठं तुटला असेल, कापला माझा. ते चाफेचं झाड दुसरी थोडस इथे बघूया इथे काय आहे ते. इथे गेलो होतो. हा आहे किल्ल्याचा बांधकाम जो लाकडी ह्याच्यात बनवलेला आहे. हा बघू शकता. किल्ल्याची आखणी बघितलीत तर तुम्हाला असंच दिसेल. हा सर्कल असं बुरुज, नंतर कोणा. आणि आपल्या महाराजांचे बुरुज बघायला गेलात तर असे सर्कलमध्ये दिसेल. यांचे बघू शकता. हा घर हिराणीची मस्त. आणि हा जो आहे तो हा पठार आहे. इथून जी एंट्री होती इथं छोटी गावाकडची घर आहेत. इथून जे आपण चढलो होतो हा जो मेन दरवाजा इथून एंट्री केली होती. हे जे 2 बुरुज ज्याच्यावरून लक्ष ठेवलं जायचं. इथे तोफा आणि तिथे तोफा आहेत. आणि हा इथला हिस्ट्री आहे 1497 15. जसं जसं किल्ल्याची रचना बदलत गेली तसं तसं जसं मॅप आहे
तो हा आहे या किल्ल्याचा. बघू शकता हा लेटेस्ट मॅप आहे. जेव्हा किल्ला बनला होता तेव्हा असा होता. त्यानंतरच जी 2011 पासूनची अजूनपर्यंत असाच आहे. हे बघू शकतो. हे जुन्या काळातील काही फोटोज आहेत. हे बघू शकता किल्ल्याचे. हा ते जे मी लाकडाचं दाखवलं होतं ते तुटलं होतं ते बघू शकता. असं होतंय आणि ते आता नाही राहिलंय. ढकलण्यासाठी मागे चाकं होती दोन, पुढे मोठी दोन चाकं होती आणि ती तोफ बसायची. हा जो घर जो आहे तो असा आता बनवलेला आहे. आधी पडीकडे अवस्थेत असा होता. आणि ही जी आहे ती इथली हिस्ट्री आहे पोर्तुगीजांची. हे बघू शकता. इथून आपण आता एंट्री झाली होती. हे फॉल्स सिलिंग वगैरे लावलेले आहेत. हे जे खालचे हॉटेल्स वगैरे होते ते किल्ला हा खालून असा दिसतो. हा लांबून असं किल्ल्याची रचना दिसते. हा किल्ला असा आहे. काय म्हणतात विटॅमिन सी. आम्ही चाललो आमच्या गावाला. यो बेबी तू भारी वाटते. भारी एकदम मिक्स फिलिंग. घरी जायची फिलिंग आहे, तिथे थांबायची फिलिंग आहे. मिक्स फिलिंग आहे. वाव चलो अखेर दिस इज बीच. आता आम्ही चाललो बाय गोवा. आता आम्ही आमच्या बीचवर चाललो, आमच्या मुंबईच्या अलिबागच्या बीचला. आम्ही आमच्या बीचवर जाणार. येऊ तुमच्या बीचवर पण आमची पण बीचवर मजा भारी असते. गाड्या बघा. हा छत्रपती शिवाजी महाराज की. तर काहीच आम्ही आता मागवलेली आहे दुपारसाठी प्रॉन्स बिर्याणी मागवलेली आहे. आणि आता इथून लंच केल्यानंतर आम्ही लोकल मार्केट सर्व करायला जाणार आहोत. आणि लोकल मार्केटमध्ये थोडंफार शॉपिंग करू. आणि आता 2 वाजलेले आहेत. आणि त्यानंतर आम्ही आमचे लगेज घेऊन जाणार आहोत आमच्या बस पॉईंटच्या डेस्टिनेशनसाठी. आणि इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. काही आज मी आलो आहे गोव्यामध्ये काजू घ्यायला. हे काजू घेण्यासाठी झेंटे काजू हे एक गोव्यातील फेमस काजू आहे. डिफरंट टाईपचे आईस्क्रीम्स वगैरे आहे. तारक मेहताचं फॅन नाही. आत्माराम तुकाराम भिडे बघा. भिडे तुम्ही कुठून आहात मग प्रॉपर? राजस्थान. तर काहीच आता काजूची शॉपिंग आपली झाली. मृणाली गेली आहे बघायला इथून काय बॅजेस वगैरे आहेत का ते शॉपिंग करते. तिला काय आवडेल ते. हे आहे आपला कलंगूट बीच साईडची शॉपिंग सेंटर. इथे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता. प्युअर व्हेज हॉटेल्स पण आहेत. आता आम्ही जो काजू घ्यायला गेलो होतो तो झेंटे काजू होता. तिथे नॉर्मलपेक्षा तुम्हाला कमी स्वस्तामध्ये तुम्हाला काजू भेटतात. तिथं फक्त तिचे काजू आहेत त्यांच्या इथे. जर तुम्हाला नॉनव्हेज वगैरे ट्राय करायचं असेल तर एक हॉटेल पंजाबी म्हणून आहे. ते धाबा हॉटेल आहे. तिथे खूप चांगलं भेटतं नॉनव्हेज वगैरे जे आहे ते. आम्ही टेस्ट केलं. 2 दिवस आम्ही तिथंच होतो. पण आम्ही आधी स्टार्टिंगला आम्ही वेगळ्या ठिकाणी ट्राय करत होतो फिश वगैरे. पण कसं आपण आगरी असल्यामुळे म्हणजे मी आगरी आहे त्यामुळे कसं झालं की आपल्याला आगरी स्टाईलचं जेवण वगैरे करी वगैरे आवडते. तर इकडच्या जेवणामध्ये जी करी वगैरे असते त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि कोकम ह्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याची टेस्ट आपल्याला तेवढी लागत नाही. हा फिश वगैरे फ्रेश वगैरे असतात पण रव्यामध्ये फ्राय केलेले असतात. काही ठिकाणी तुम्हाला तवा फ्राय पण भेटतील. पण तुम्ही फ्राय फिश पण ट्राय करू शकता आणि त्याच्यासोबत वेगळं काय ट्राय करू शकता. पण मोस्टली आम्ही
आज आम्ही कोलंबी बिर्याणी मागवली होती. प्रॉन्स बिर्याणी खूप भारी होती आणि टेस्टला खूप भारी होती आणि कोलंबी पण फ्रेश होती, मोठी साईज होती कोलंबीची. किंवा तवा फिश ट्राय करू शकता, हे तुम्हाला बेस्ट क्वालिटीचं भेटून जाईल. आणि बाकी आता आम्ही 4 दिवस राहिलेलो. ओव्हरऑल 4 दिवसाची जर्नी सांगायची झाली, खूप एन्जॉय केला. आणि बीचेस बघायला गेलं तर एकाच राईडमध्ये आहेत बीचेस. नेक्स्ट टाइम जेव्हा गोव्याला येऊ तेव्हा पुन्हा सारख्या वेगवेगळ्या बीचेसवरती जाणार नाहीत. त्याच बीचेसवरती जाऊ, एकाच बीचवरती जाऊ, एन्जॉय करू. हां, काही प्लेसेस जे मिस झाले असतील ते नेक्स्ट टाइम आम्ही नक्की एक्सप्लोअर करू. जे प्लेसेस आता आज आमच्या 4 दिवसाच्या जर्नीमध्ये सपोज मिस झाले असतील तर ते आम्ही गोवा जितका होईल तेवढा कव्हर करायला बघितला. आणि त्याच्यामध्ये एक मला पॉईंट समजला की बीचेसवरती एक बीच जरी गेला तरी खूप आहे, कारण सर्व बीचेसला पाणी सेम आहे, बालू पण सेम आहे आणि फक्त पब्लिक चेंज. काही बीचला पब्लिक कमी, काही बीचला पब्लिक जास्त असते. तो डिपेंड अपॉन यू. तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला काय पाहिजे. आणि एवढा वेळ आपण चेकच करत आहे. नेहमीप्रमाणे जशी बाईकला टाईम लागतो तशी तिलाही टाईम लागत आहे. बघू आता किती वेळ लावते. आता आपण काय उन्हातच मरायचं. बघा काला पडले पूर्ण गोव्याला येऊन, स्किन पूर्ण गाली झालेली आहे. आता घरी जाऊन पूर्ण घासायला लागेल मला, त्याशिवाय गोरा होत नाही मी. टेम्परेचर थोडं आहे. बीच साईडला ह्युमिडिटी कमी असल्यामुळे गारवा असतो हवेमध्ये. बाकी गोवा मस्त आहे, रिलॅक्सेशनसाठी खूप चांगला आहे. बाकी एन्जॉय तर खूप केला आम्ही. जर व्हिडिओ आमच्या आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. आणि तुमच्या प्रोत्साहन मिळतं की तुमच्यासाठी आणखीन असेच क्रिएटिव्ह व्हिडिओज बनवत राहू. सो चला काय, आतापर्यंत एवढंच. आता पुढं काय असणार आहे ते तुम्हाला दाखवायलाच. जवळजवळ आता वाजायला आलेत 2:40 झालेले आहेत. आमची 6:20ची बस आहे. आता थोडंफार काय बघू इथं काय आणखी मार्केटिंग शॉपिंग वगैरे करायची आहे का. जो लेन आहे तो कलिंगूट बीचचा लेन आहे. प्रत्येक बीचवरती गेला पण मोस्टली आम्हाला कलिंगूट बीच साईडला जास्त शॉपिंग वाले दुकानं भेटली. तर इथं मोस्टली तुम्ही स्टे करायला बघा. आणि बीचपासून जर तुम्ही थोडं लांब हॉटेल बुक केलं तर ते तुमच्यासाठी बेनिफिट राहील, कारण रेट डिपेंड असतात. जसं तुम्ही बीचवरती जाल जर फूडचे रेट चेंज होतात, बीचपासून लांब जाल तर फूडचे रेट डिफरंट होऊन जातात. तर तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कुठे काय खायचं आहे. मोस्टली मी बोलेन की प्रेफर करेन की तुम्ही बीचच्या थोडा लांब राहून काय फूड किंवा स्टेचं वगैरे असेल ते प्लॅनिंग करा. आणि बीच काय एवढा लांब नाहीत. आणि सिटीमध्ये आणि गोवामध्ये तर मोस्टली लोक दारूसाठी जातात. रात्रीला सेफली तुम्ही जर फॅमिलीसोबत असाल तर रात्री जास्त बाहेर पडू नका, कारण ड्रिंक अँड ड्राईव्ह करणारे लोक पण असतात, वाकडी तिकडी गाडी चालवतात. आणि काही लोक ड्रिंक करून पण फिरत असतात. त्यामुळे कोण काय हसा होण्यापेक्षा आपण आपलं डिनर करून घरी बसून थोडा बीचच्या साईडला गेलो की एक 10 नंतरला किंवा 11 नंतरला तुम्ही अवॉइड करा बाहेरला फिरणं. जास्त फॅमिली असेल तर ठीक आहे, कारण कमी जर 2 जण वगैरे असाल तर नका फिरू, ते सेफ नाही आहे. अननोन प्लेसवरती अजिबात जाऊ नका. जिथे गर्दीचं ठिकाण वगैरे असेल तिथं जाऊ शकता तुम्ही. सो हे बघा, तुम्ही अशा लोकल बसेस असतात ज्या तुम्हाला तुमच्या एअरपोर्टपर्यंत पण जातात किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत पण जातात. प्रायव्हेट कॅब अजिबात करू नका. आज डे 4 आहे आणि आज डे 4चा सनसेट आहोत. ग्रीन पार्क हॉटेलच्या इथंच पिकअप पॉईंट आहे आणि आपला हायवे आहे, मुंबई गोवा हायवे. आणि त्या तिथं सर्व्हिस रोडच्या इथं त्यांनी बोलवलं. तर ओव्हरऑल गोव्यातील आमचा हा आजचा दिवस आणि बाय बाय गोवा. तर मृणालीचा एक्सपिरियन्स कसा होता आपण विचारूया मृणालीला. हां, पण होमसिक झाली मी, मला घरी. तिला आज सकाळपासूनच वाटत होता की घरी कधी जाणार आहे. सो पण मला नव्हतं वाटत, मला गोवा सोडायची वाटत नव्हता. पण हा फायनली सोडावं तर लागणार, एन्जॉय करायला आलो होतो. सो एक्सटेंड केला असता आपण. नाही एन्जॉय करायला आलो. 4 दिवस सफिशियंट आहे गोवा. का मग गोव्यामध्ये ह्युमिडिटी आता वेगळ्या सीझनमध्ये येऊ. आता सध्या समर सीझन चालू होता, विंटरमध्ये किंवा ट्राय करू वेगवेगळ्या सीझनमध्ये ट्राय करू की ऑफ सीझनला जाऊ, नंतर मग त्या सीझन. राईट. आणि ऑफ सीझनला पण रश वगैरे थोडी कमी भेटते. जसा डिसेंबरमध्ये आला तर तुम्हाला डिसेंबरमध्ये खूप रश भेटते, तुम्हाला एन्जॉय करायला प्रॉपर भेटत नाही. पण आता खूप आम्ही एन्जॉय पण केलेलं आहे. खूप चांगल्या मेमरीज. तुम्हाला माहिती नसेल तर मोस्टली आहे ना लोकल लोकांना विचारा, ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील. कारण तिथं जे आपल्या टुरिस्टला ज्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याची जी लोकं असतात ते तुम्हाला लुटायला बघतील. असे जेन्युइन रिव्ह्यूज आम्ही तुम्हाला देतोय. फेक पण असू शकतं, रिअल पण. आमच्यासोबत घडलंय. हां, जे आमच्यासोबत घडलंय तेच तुम्हाला सांगतोय. एक्स्ट्रा.
सो आता जर्नी काय बस सोबतच आहे. आता आपली- व्हिडिओ बघितली असेल हा. बसची, सो आम्ही शूट करणार नाहीये. आता जी बस असणार ती सेमच बस असणार आहे, लक्झरी एसी बस असणार आहे. सेमच. आता 6:30 वाजता बस आहे, ती आम्हाला मॉर्निंगला 6 o'clock मॉर्निंगला सोडेल मुंबईला. आणि त्यानंतरला मग काय नाही, बॅक टू होम. बॅक टू होम. सो आता ही व्हिडिओ इथेच स्टॉप इथे स्टॉप करतो. सो हा, व्हिडिओ जर next आमच्या video. आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जरूर कमेंट करत राहा की तुम्हाला काय काय आमच्या व्हिडिओमधून आवडतं, काय काय. आम्ही असं नाही की दाखवण्यासाठी, की आम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ काढतो. हा, हे कारण आमचे का- मेमरीज आहेत. कारण का आम्ही शिमला मनालीला गेलो ना, तर मी आता ते व्हिडिओ बघते ना, जाम भारी वाटतं. पुन्हा म्हणून आम्ही काढतो, असं काय नाही. मेमरीज वगैरे Memories शूट साठी. होत राहतात. आणि हा, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.